सध्या टीव्हीवर वेगवेगळ्या मराठी मालिका येत आहेत। काही मालिका नवीन येत आहेत तर काही मालिका जुन्या आहेत त्या बंद पडत आहेत। चांगल्या मालिका बंद पडत आहेत म्हणून प्रेक्षक आता नवीन मालिका बघायला सुरुवात करतात। अशाच पद्धतीने एक मोठी प्रसिद्ध झालेली मालिका होती, टीव्ही सिरियल होती, ती म्हणजे आई कुठं काय करते। आई कुठं काय करते ही मालिका 2019 मध्ये सुरू झाली होती, पण मात्र आता ती 30 नोव्हेंबर 2024 ला समाप्त होती, बंद पडते। मग एवढी चांगली चालणारी मालिका, लोकांचा मोठा प्रतिसाद असताना सुद्धा मालिका का बंद पडते असा प्रश्न जर तुम्हाला पडला असेल तर नक्कीच हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, मग तुम्हाला समजेल की ही मालिका नेमकी का बंद पडली। पण मात्र जर तुम्ही अजूनही आपलं चॅनल सबस्क्राइब केलं नसेल तर लगेच सबस्क्राइब करून घ्या आणि बाजूला असणाऱ्या बेल नोटिफिकेशनला सुद्धा ऑन करायला विसरू नका। 2019 मध्ये आई कुठं काय करते ही मालिका सुरू झाली आणि या मालिकाची शूटिंग ठाण्यामध्ये सुरू झाली। समृद्धी नावाचा बंगला त्या ठिकाणी सेटवर तयार करण्यात आला आणि त्या ठिकाणी संपूर्ण या मालिकेचं चित्रीकरण म्हणजे शूटिंग पार पडत होते। सुरुवातीला या मालिकेने चांगली प्रसिद्धी कमावली, अनेक लोक या मालिकेला पाहू लागले, पण मात्र राज्यामध्ये देशामध्ये लॉकडाऊन लागला आणि लॉकडाऊन लागल्यानंतर सगळं काही ठप्प झालं। चित्रपटसृष्टी असेल, मालिका सृष्टी असेल, इंडस्ट्री सगळी ठप्प झाली आणि मग ही मालिका टीव्हीवर डबल दाखवली जाऊ लागली। मग तेव्हा सगळे प्रेक्षक घरामध्ये होते, परिवारासह होते, मग परिवारासह बसून परिवारातलीच मालिका बघितली पाहिजे म्हणून अनेक जण आई कुठं काय करते ही मालिका पाहू लागले। मग या मालिकेला त्या काळामध्ये मोठा प्रतिसाद मिळाला। हळूहळू लॉकडाऊन उठला आणि लॉकडाऊन उठल्यानंतर या मालिकेचे एक एपिसोड यायला सुरुवात झाली। आता लोकांना आकर्षित करत होती ही मालिका, लोकांना पाहत होती की पुढं काय होईल, पुढे काय घडेल म्हणून। पण मात्र ज्या पद्धतीनं या मालिकेमध्ये बदल व्हायला पाहिजे होते त्या पद्धतीनं बदल होत गेले नाही। मध्यंतरीच्या काळामध्ये या मालिकेचा टायमिंग सुद्धा बदलण्यात आला होता। संध्याकाळी 7:30चा टायमिंग सोडून दुपारी 2:30चा टाइम या मालिकेला देण्यात आला होता। मग संध्याकाळी लोक निवांत बसून मालिका पाहतात आणि दुपारी कामं करत ही मालिका कशी पाहावी असा प्रश्न अनेकांना पडत होता। म्हणून दुपारचा टाइम केल्यामुळे या मालिकेचा TRP कुठंतरी कमी झालेला होता आणि मग TRP कमी झाला की ती मालिका बंद पडते असं चित्र आपलं या ठिकाणी दिसतं। मग या मालिकेचा TRP कमी झाल्यामुळं आणि या मालिकेमध्ये डबल तीच स्टोरी, त्याच घटना, तेच प्रसंग डबल दाखवले जाऊ लागले आणि तेच या मालिकेमध्ये घडू लागलं, म्हणून प्रेक्षकसुद्धा या मालिकेला बोर झाले असे अनेकांनी सोशल मीडियावर किंवा कमेंटच्या माध्यमातून सांगितलं आणि या सगळ्या गोष्टींचा परिणाम मालिकेच्या TRPवर झाला। मग TRPवर परिणाम झाल्यामुळं अखेर 30 नोव्हेंबर 2024 रोजी मालिकेचा शेवटचा भाग दाखवला जाणार आहे अशी सुद्धा माहिती मिळालेली आहे। मग आता ही मालिका बंद पडण्यामागं हेच काही कारणं आहेत, काही या व्यतिरिक्त दुसरे अजून काही कारणं आहेत? तुम्हाला काय वाटतं हे अगदी स्पष्टपणे कमेंटमध्ये सांगा आणि अशाच पद्धतीचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लगेच सबस्क्राईब करून घ्या।